वडील खालती उतरले, जाऊन झाडाच्या बाजूला ठेवून गाडी बसले आणि बोलले की आता फटाफट गाडी काढ. जेव्हा मी गाडी चालू केली आणि पुढे जायला लागलो ना, तर वर्षानी तिच्या ती बसलेली लेफ्ट साईडला, जिथून झाड दिसत होता. तर वर्षाने तिथून लेफ्ट साईड बाहेर बघितलं त्या झाडाच्या इथे की काय चाललंय. तर काय बघितलं हे वर्षाच तुम्हाला डिस्कस करणार आहे. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल नमस्कार, माझं नाव आहे वर्षा. आणि आज आम्ही दोघे आमच्यासोबत झालेली एक पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी डिस्कस करणार आहे. ही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी झालेली 2 वर्ष आधी. आम्ही गेलेलो शिर्डीला. तर आमचा प्लॅन असा होता की आम्ही इथून निघणार मुंबईवरून फ्रायडे आणि फ्रायडेची रात्र आम्ही तिथे स्टे करणार आणि सॅटर्डे दुपारी दर्शन घेऊन तिथून निघणार. तर प्लॅनच्या हिशोबाने आम्ही निघालो. फ्रायडे तिथे पोहोचलो. तिथे एक लॉज बघितलं, तिथे आम्ही राहिलो आणि जेव्हा पण आम्ही ट्रॅव्हल करतो तर आमच्यासोबत आम्ही सगळे वेसल्स कॅरी करतो आमचे, प्लेट्स वगैरे सगळं. आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही नेहमी एक पोर्टेबल छोटा स्टोव्ह ठेवतो. गॅस आहे आमच्याकडे. तर कुठे पण आम्ही जातो तर स्वतःचं जेवण बनवून मग आम्ही खाऊन वगैरे निघतो तिथून. तर तिथे जेव्हा आम्ही गेलो लॉजमध्ये तर राहिलो आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता दर्शन घेतलं साईबाबांचं आणि 4-4:30च्या आसपास आम्ही तिथून निघालो. तर निघायच्या आधीच वर्षानी आणि मम्मीने चपाती भाजी तिथे बनवली लॉजमध्येच आणि पॅक केला टिफिन. आणि जेव्हा आम्ही निघालो तर मी जेव्हा पण गाडी चालवतो, जेव्हा मी ट्रॅव्हल करतो, तर नेहमी मी Google मॅप यूज करतो. कारण मला एवढे रस्ते माहीत नाहीये. तर तिथून येताना मी Google मॅप यूज केलं. जाताना पण यूज केलेला आणि जाताना आम्हा लोकांना Google मॅपनी हायवेवरून घेऊन गेलेलं. पण येताना आम्हाला Google मॅपनी काय केलं, की एक कच्चा रस्त्याने आणलं आम्हाला. कच्चा रस्ता दाखवला आणि मला काय समजलं नाही. तर मी तशीच गाडी काढली आणि एक कच्चा रस्ता आम्हाला भेटला. तो खूप आवड-खावड होता रस्ता. तर पुढे आलो तर आम्हाला एक एल टर्न भेटला आणि थोडासा कर्व्ह होता तो टर्न. तर मी गाडी घेतली राईटला आणि स्ट्रेट आम्ही जायला लागलो. जेव्हा स्ट्रेट गेलो तर एक काहीतरी 7, 6:30-7चा टाईम झालेला आय गेस. 6:30-7चा टाईम झालेला आणि हे सगळे बोलायला लागले, की यांना सगळ्यांना भूक लागली आहे. तर थोडा पुढे गेलो ना, तर रस्ता एक जरा मोठा रस्ता आला आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक झाड होता मोठा. तर वडील बोलले, की "या झाडाच्याच बाजूला गाडी लाव. थांबूया आणि जेवूया जे पण आहे चपाती भाजी. मग पुढे काय झालं तर पुढे पण काहीतरी नाश्ता वगैरे करूया." तर मी बोलला, "ठीक आहे." मी गाडी लावली आणि सगळे म्हणजे रेडी करायला लागले. प्लेट्स वगैरे सगळं काढायला लागले जेवण आणि मी उतरून माझे वडील बसलेले पुढच्या सीटवरती आणि मी उतरून त्यांच्या विंडोच्या इथे जाऊन उभा राहिलो. सगळ्यांच्याकडे ते प्लेट्स वगैरे दिले जेवायला. ह्यांचे सगळे जेवायला लागले आणि मी पण जेवायला. मी जेवलो. एक एक चपाती, थोडीशी भाजी खाल्ली आणि प्लेट जाऊन गाडीच्या मागे साईडला ठेवली आणि जेव्हा मी पुढे गेलो, गाडीच्या पुढे गेलो बघायला, की काय म्हणजे कूलंट वगैरे आहे की नाही प्रॉपर गाडीमध्ये, पाणी वगैरे आहे की नाही. तेवढ्यात माझ्या वडिलांनी मला आवाज दिला आणि बोलवलं आणि मला बोलले, की "या साइडनी ये, राइट साइडनी ये, लेफ्ट साइडनी नको येऊ." तर मला वाटलं, की काय असेल, पडलं असेल मोबाईल वगैरे काय पडलं असेल त्यांचा बाहेर. तर मी राइट साइडनी गेलो त्यांच्याकडे. तर मला बोलले, की "लवकर गाडीमध्ये बस." माझे वडील बोलले, की "लवकर गाडीमध्ये बस आत्ताच्या आता आणि गाडी काढ आणि तू गाडी चालू कर" बोलले. मी पण घाबरलो. म्हणलं काय चाललंय? मी फटाफट तसंच हात वॉश वगैरे केलं आणि गाडीत बसलो आणि गाडी चालू केली. माझे वडील सगळ्यांना बोलायला लागले, आईला आणि वर्षाला बोलायला लागले, की जे पण आपल्याकडे जेवण आहे ते सगळं एका प्लेटमध्ये टाका आणि मला द्या. तर सगळे कन्फ्यूज झाले, की काय होतंय? वडिलांनी काही डिस्क्लोज नाही केलं, की काय त्यांनी बघितलं, काय झालं त्यांच्यासोबत. ठीक आहे. तर मम्मीला बोलले, की "जे पण जेवण आहे ना तुझ्या डब्यात, ते सगळं एका प्लेटमध्ये टाक." चपाती, भाजी जे पण होतं, अचार, पापड जे पण घेतलेलं ते सगळं आम्ही एका प्लेटमध्ये टाकलं आणि वडिलांच्या हातात दिलं. वडील खालती उतरले, जाऊन झाडाच्या बाजूला ठेवून गाडी बसले आणि बोलले, की "आता फटाफट गाडी काढ." जेव्हा मी गाडी चालू केली आणि पुढे जायला लागलो ना, तर वर्षानी तिच्या ती बसलेली लेफ्ट साईडला, जिथून झाड दिसत होता. तर वर्षाने तिथून लेफ्ट साईड बाहेर बघितलं त्या झाडाच्या इथे, की काय चाललंय. तर काय बघितलं हे वर्षाच तुम्हाला डिस्कस करणार आहे. जसं गाडी स्टार्ट झाली आणि मी लेफ्ट साईडला असं बघितलं, की असं पप्पा काय ठेवायला गेले बाहेर. पप्पा ते प्लेट्स वगैरे त्या झाडाच्या इथे. पप्पा जसं ठेवून गाडीमध्ये बसले आणि थोडीशी गाडी पुढे गेली तर मी बघितलं,
की तिथे सगळं ना एक फुटलेलं मडकं, शिंगारचं सामान होतं, जसं हिरव्या बांगड्या, सिंदूर असं सगळं म्हणजे पूर्ण असं साच ठेवलेला होता तिथे. आणि एक मडकं होतं ते फुटलेलं होतं आणि अ, काय म्हणजे भरपूर तिथे काहीतरी असं काहीतरी सामान असं करून ठेवलेलं होतं. आणि ते झाड पण ना खूप मोठं झाड होतं ते. आणि त्या झाडाच्या बरोबर खालीच सगळं ते ठेवलेलं होतं. काय काय ठेवलेलं? काय बघितलं तू ते तसं? म्हणजे मडकं होतं, अच्छा. आणि हिरव्या बांगड्या, शिंगार, जसं सिंदूर वगैरे, ओके. हळद, कुंकू होतं त्याच्यावरती आणि एक लाल कपडा होता. म्हणजे असं सगळं तिथे सगळं सामान ठेवलेलं होतं ते. झालं काय, जे जे मी उभा हं. होतो ना, एक्झॅक्टली त्याच्या मागेच होता ते. हां. पण माझं लक्ष नाही दिलं. आय आय डोंट नो कसं काय झालं ते. मी नाही बघितलं ते. माझं लक्षच नाही आणि गेलं आणि आम्ही मी पण जेवायला लागलो सगळं उभा राहून. जेवणामध्येच होतो, की जेवण कोणाला काय द्यायचं, कोणाला काय द्यायचं, सगळे त्याच्या ह्याच्यामध्येच होते. पप्पांचं लक्ष जेवता-जेवता बाहेर गेलं. जसं पप्पांचं लक्ष गेलं ना, पप्पा बोलले, "सगळं जेवण द्या." आणि पप्पांनी ती प्लेट जाऊन तिथे ठेवली आणि पप्पा तिथे काय माहिती माफी मागितली, काय केलं काय माहिती नाही आणि लगेच आम्ही गाडी काढली आणि लगेच आम्ही तिथून निघालो. एक 15-20 मिनिटं तरी आम्ही तिथे थांबलो होतो. पण माझं तर जेवण पण झालं तिथे उभं राहून. हां, हे ह्यांनी तर तर हे जेवत जे होते. आम्ही जेवत होतो, हे तर जेवले. हे तर उभ्या-उभी बाहेरच जेवले मग. जेवलो मी आणि जाऊन पुढे बघितलं की गाडीमध्ये पाणी वगैरे आहे की नाही. मग नंतर माझ्या वडिलांनी मला बोलवलं, "बस लवकर." लवकर हां. हां. आणि त्याच्यानंतर वर्षांनी काय बघितलं ते सगळं. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर पुढे गेलो ना, थोडा अंधार पण झालेला. कारण हां, नाईट 7 टाईम सुरू झालेला. 7:30 वाजलेले. अंधार पण भरपूर झालेला आणि एक 10 मिनिटं आमची गाडी अशी पुढे गेली आणि अचानक मध्ये ना गाडीमधून ना आवाज यायला लागला असं. ॲक्चुअली गाडी आमची जुनी आहे. पण मग कधी-कधी असं होतो. तर मी पण इग्नोर करायला लागलो, की काय आहे म्हणजे छोटा वगैरे काय असेल, इग्नोर करा. मी बोललो, की इथे थांबणार नाही. कारण वडिलांनी काही डिस्क्लोज नाही केलं, की काय बघितलं, काय झालंय. आणि मी पण कन्फ्यूज झालेलो, की हे काय चाललंय? तर मी बोललो, "यार गाडी थांबवायची नाही." आणि हे ते माझे वडील बोलतच नव्हते काय, काय झालंय? हं. ते गप्प राहिले, गप्प बसले एकदम. बोलले, "तू गाडी काढ पहिला, स्ट्रेट जाऊ दे. नंतर तुम्हाला मी काय ते बोलतो." तर मी पण घाबरलो आणि छोट्या-मोठ्या आवाज यायला लागले इंजिनमधून. तर मी बोललो, की "जाऊ दे, जाऊया पुढे." आणि असं झालं, की पुढे गेल्यानंतर थोडा पुढे गेलो ना, तर मला वेगवेगळे विचार यायला लागले माझ्या डोक्यात. एक असा विचार मला आला, की अ, गाडी तुझी जाऊन त्या झाडाला ठोकून दे. जेवढे पण झाड आम्हाला भेटत होते रस्त्यात येताना, तेव्हा मला असे विजन्स यायला लागले, की गाडी घे आणि त्या झाडाला ठोकून टाक. मग एक ब्रिज लागला छोटा आम्हाला. ठीक आहे. तर ब्रिज लागला ना, तर मला असं कोणतरी बोलतोय माझ्या डोक्यात, की ही गाडी त्या ब्रिजवरून खालती पाड. असे वेगवेगळे विचार माझ्या मनात यायला लागले, की या रस्त्यातून तू गाडी खालती टाक किंवा तुझ्या झाडाला ठोक किंवा फिरून टाक पूर्ण स्टीअरिंग. आणि ना तो रस्ता पण असा होता ना, दोन्ही साइडला असं जंगल आणि ना मध्येच रस्ता होता आणि ते पण एकदम कच्चा रस्ता. ते मला वाटते एक 2 गाडीच आम्हाला दिसत होती आणि तो भयंकर रस्ता होता. खूप माहीत नाही भयंकर. कुठला रस्ता होता आणि तो. लाईट नाही त्याच्यावरती, काहीच नाही. आम्ही पण स्वतः विचारात पडलो, की येताना आम्ही एकदम मस्त हायवेने आलो, पण Googleने आम्हाला हा रस्ता कसा काय दिला? आणि इतका भयानक रस्ता, लाईट नाही तिथे, काय नाही आणि कितीतरी किलोमीटरपर्यंत गाडी एक पण दिसत नाहीये. आमचीच गाडी चालत होती तिथे सगळं, असं वाटत होतं. एखाद्या गाडी म्हणजे येत होते, जात होते. एखादा तेच हां, बोलते ते गावात राहणारे एखादंच. असणार कोण. हां. पण ते जास्त पण नाही. म्हणजे जास्त करून आमचीच हेडलाईट म्हणजे गाडीची जास्त ती हां. मारत होती. जास्त तर कोणच नव्हतं. हे जे माझ्यासोबत होत होतं ना, मला स्वतःला कंट्रोल करायला लागले, की "ए तू काय विचार करते हे सगळं? तुझ्यासोबत फॅमिली आहे." म्हणजे असं होतं, की माझ्या बॉडीला कोणतरी आता कंट्रोल करणार आहे आणि सगळं ते जे बोलतोय ते मी करणार आहे. असं माझ्यासोबत होत होतं, की आतमधून तू जे मी बोलतोय ते तू कर. आणि मी असं केलंय, की "बाई हे सगळं चुकीचा तू विचार करतोयस कुणाल. तू फोकस करू नको. तू स्ट्रेट जात जा बस. तुला इथून निघायचंय." तर एक 1 तास या सगळ्या व्हिजन्समध्ये मी होतो. 1 तास मला ते सगळं डोक्यात मला चाललेलं, की असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. आणि मग पुढे गेलो तर आम्हाला एक लेफ्ट टर्न भेटला. आम्ही बाहेर आलो. मेन रोड आला. मेन रोड आला, की लेफ्ट म्हणजे स्ट्रेट गेलो आणि पुढे गेल्यानंतर एक धाबा दिसला आम्हाला. हां, एक ढाबा होता तिथे. हां. तर त्या धाब्यावर मी गाडी लावली. माझे वडील बोलले, की "आता या धाब्यावर गाडी लाव." कारण आम्हाला भरपूर लोकं दिसायला लागले, गाडी दिसायला लागली. तर मी गाडी लावली धाब्यावर
आणि मी काय यांना बोललो नाही की माझ्यासोबत काय चाललंय, माझ्या डोक्यात काय हे सगळे विचार येतात आहेत. मी गेलो डायरेक्ट वॉशरूममध्ये. यांना बोललो की तुम्हाला काय ऑर्डर करायचं ऑर्डर करा. मी जरा हात-पाय धुवून येतो. तोंडाला पाणी मिळतं. आणि जेव्हा मी तिथे गेलो वॉशरूमला, तेव्हा माझे वडील आणि वर्षा, तो जो रिसेप्शनवरती जो मुलगा बसलेला काउंटरवरती, त्याच्याशी हे बोलायला लागले. तर काय ह्यांचं बोलणं झालं हे वर्षाच तुम्हाला डिस्कस करणार. पप्पांनी जाऊन मग तिथे त्याला विचारलं की हा कच्चा रस्ता इथून हायवे आता आम्हाला अजूनपर्यंत लागला नाहीये, मग हा रस्ता कुठून आलाय? तर तो जे माणूस होता ना ते काउंटरवरती बसलेला, त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या रस्त्याने आलात? तर आम्ही बोललो हो. बोलते ह्या रस्त्याने ना काका रात्रीचं ट्रॅव्हल नाही करायचं, तुम्ही कशी काय आलात, तुम्हाला कसं काय भेटला हा रस्ता? तर पप्पा बोलले की आम्हाला गुगल मॅप आम्ही लावलं होतं, त्या मॅपच्या थ्रू आम्ही इथे आलो, कारण आम्ही जाताना तर हायवेने गेलो, येताना आम्हाला हा रस्ता, बोलतात हा रस्ता खूप भयंकर आहे, तुमचं नशीब तुम्ही लोक वाचलात. तर त्याला असं पप्पांनी काय असं सांगितलं नाही की बाबा आम्ही तिथे थांबलो की जेवलो आम्ही, असं असं बघितलं तिथं ते सगळं, असं काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुमचं नशीब तुम्ही वाचलात तिथून. नका तिथे त्या साईडला ना भरपूर ऍक्सिडेंट झाले आणि रात्रीचं तर ना लोक त्या साईडला ट्रॅव्हलच करत नाहीत जास्त. तुम्ही कसं काय आता काय माहिती तुम्ही आलात, तो स्वतः शॉक झाला होता. ऍक्च्युली मी पण जेव्हा गाडी चालवत होतो ना, तेव्हा मी भरपूर गाड्या बघितल्या ठोकलेले, जळलेल्या गाड्या, ऍक्सिडेंट झालेले तिथे त्या रोडवरती. मे बी त्या रोडवरती काहीतरी अशी असेल एंटिटीज. असेल, पण त्यावेळेस आम्ही खूप वाचलो, म्हणजे जे काय होतं ते ना, म्हणजे होतं तिथे काहीतरी आम्हाला असं महसूस होत होतं, पण आम्ही जास्त विचारच केला नाही त्या गोष्टीकडे. पण आम्ही नंतर जसं तिथून निघालो ते जेवण वगैरे सोडून, तसं ते आम्ही गाडी थांबवली नाही, सीधा ढाबा आम्हाला एक दिसला, त्या ढाब्यावर आम्ही गाडी थांबवली. ऍक्च्युली मे बी असं झालं असेल की माझा पाय पडला असेल त्या सगळ्या जी करणी वगैरे केली असेल, काय मला तर काय समजत कारण नाही हे ते तर काय आहे ते. एकटेच खाली मे उतरलेले, बी बाकी आम्ही कोणच हा खाली मे बी नव्हतो उतरलो. माझ्यावरती तो हेवी झालेलं आणि म्हणजे मला बोलत होतं की गाडी अशी कर तशी चालव. पण लकीली माझ्यासोबत आय गेस माझ्यासोबत देव होते आमचे. त्यांनी मला फोकस करायला सांगितलं की भाई इथून तू निघ, तुला निघायचंय. आणि मग धाब्यावर पोहोचलो. त्यांनी मग आम्हाला डायरेक्शन दिलं की असं जा, असं जा. या रोडनी मग मग तुम्ही त्यांनी पुढे जा. ढाब्यावाल्यांनी आम्हाला सांगितलं की इथे तुम्ही अजून थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला हायवे भेटेल. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, मग आम्ही गेलो तर पुढे हायवे भेटला. मग Google मॅपवरती 100% बिलीव्ह करू नका, ट्रस्ट ठेवू नका. कारण रस्ते बेकार दाखवतात. ते Googleवाले इथे कुठे पण घेऊन जातात. मला तर भरपूर त्रास दिलाय. जायचं होतं 1 किलोमीटर घेऊन गेला 10 किलोमीटर फिरून मग तिथे सोडलं मला. पण तुम्ही कधी ट्रॅव्हल करता तर Google मॅपवरती पूर्ण बिलीव्ह करायचं नाही, पूर्ण ट्रस्ट करायचं नाही. तुम्ही विचारा लोकांना रस्ता, मग तसं Google मॅपचे डायरेक्शन्स चेंज करा. ओके. तर हा एक किस्सा माझ्या फॅमिलीसोबत झालेलं, आमच्यासोबत झालेलं. अजून पण असे भरपूर किस्से आहेत फॅमिलीचे, आम्ही डिस्कस करूया. आम्ही प्रयत्न करतोय की ज्यांच्या सोबत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज झाल्यात, इन्सिडेंट झालेत, त्यांना बोलू. त्यांच्याकडून आपण ऐकू. कारण त्यांच्याकडून ऐकणं आणि आमचं बोलणं खूप डिफरन्स आहेत. तर आपण प्रयत्न करूया, ज्यांच्यासोबत ते इन्सिडेंट झालेत त्यांना बोलून आपण त्यांच्याकडून डिस्कस करून ऐकू. पण तुमचे अनुभव असतील तर आम्हाला ईमेल करा किंवा तुमचे रेकॉर्डिंग्स पाठवा आम्हाला. आम्ही पण आमच्या चॅनलवरती तुमचे जे काय आहेत अनुभव आम्ही शेअर करूया. तुम्ही ईमेल पाठवू शकतात किंवा रेकॉर्डिंग पण पाठवू शकतात आम्हाला. पाठवू आम्ही सगळं गो थ्रू करू. एक लास्ट ईमेल आम्हाला आलेला, आम्ही डिस्कस केलं लास्ट व्हिडिओमध्ये. तसेच तुमच्याकडे पण अजून काय अनुभव असेल तर प्लीज शेअर करा. नाही होत आहे रेकॉर्डिंग शेअर करा. आणि ते पण नाही होत आहे तर तुम्ही तुमचा एक व्हिडिओ पण शेअर करू शकता आमच्यासोबत. तुमच्यासोबत काय झालंय. आणि आपण आपल्या व्हिडिओच्या थ्रू, आपल्या चॅनलच्या थ्रू आपण सगळ्यांना दाखवूया. ओके. तर थँक्यू सो मच गाईज. प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला आमचे सगळे न्यू व्हिडिओज येणार आहेत खूप लवकर. ते सगळे तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार सबस्क्राईब केल्यानंतर. प्लीज सबस्क्राईब करा गाईज. ओके. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. थँक्यू. लवकर भेटूया आपण.